नमस्कार. मी कमलेश पवार, SPP आय टी कट्ट्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या आय टी आयचा प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि आज दुसऱ्या प्रवेश फेरीचा दुसरा दिवस या ठिकाणी आय टी आय औंधमध्ये संपन्न होत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे येथील मेकॅनिक, ॲटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या व्यवसायामध्ये किंवा या ट्रेडमध्ये प्रवेश घेतलेली ज्ञानेश्वरी चावरी ही मुलगी या ठिकाणी मला भेटलेली आहे. आणि तिला मी विचारलं कोणत्या ट्रेडला ॲडमिशन झालं, तर ती म्हटली की माझं ॲडमिशन मेकॅनिक, ॲटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सला झालेलं आहे. मग तिचं आम्ही अभिनंदन केलं आणि तिला जस्ट मला विचारावं या ट्रेडला का प्रवेश घेतला. ज्ञानेश्वरी, तू सांग बघू, तुझा प्रवेश या ट्रेडला का म्हणून तू घेतला, अशी काय उद्देश आहे? मला इंटरेस्ट आहे ह्या ट्रेडमध्ये आणि ChatGPTवरती मी सर्च वगैरे केलं होतं, तर मला ते चांगलं वाटलं म्हणून मी हा डिसिजन घेतला. ज्ञानेश्वरी, तो आता मेकॅनिक, ॲटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स हा ट्रेड तू निवडलेला आहे, बरोबर? तुझा उद्देश काय, पुढे जाऊन तुला काय करायचं आहे? नोकरी करायची आहे का स्वतःचा व्यवसाय करायचा आहे? नोकरी करायची आहे. पण हा अभ्यासक्रम किती वर्षाचा तुला माहिती आहे? किती वर्षाचा आहे? एक वर्षाचा आहे. तर ज्ञानेश्वरीला माहिती आहे 1 वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे, हा कोर्स आहे. तर 1 वर्ष पाहता पाहता संपणार आहे, म्हणून तिनं हा निर्णय घेतलेला आहे. बरं, तू रेग्युलरसाठी ॲडमिशन घेतलं आहे का ड्युएल सिस्टीममध्ये ॲडमिशन घेतलं ते सांग मला. ड्युएल सिस्टीममध्ये. ज्ञानेश्वरीने मेकॅनिक, ॲटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स याच्यामधील ड्युएल सिस्टम ट्रेनिंग हा नवीन जो कन्सेप्ट आहे किंवा ही नवीन योजना आहे, या योजनेमधून तिने प्रवेश घेतलेला आहे. ज्ञानेश्वर, तुझं अभिनंदन, तू चांगला निर्णय घेतला आहे. पुढे जाऊन तुला स्वतःचं गॅरेज सुरू करता येईल, स्वतःचा व्यवसाय, स्पेअर पार्टचा व्यवसाय सुरू करता येईल आणि तुला स्वतःला नोकरी देखील करता येऊ शकते. तुझं ड्युएल सिस्टीम ट्रेनिंग कुठं होणार आहे तुला माहिती आहे? कोणत्या कंपनीत होणार आहे? टाटा कंपनी, टाटा मोटर कंपनी. हां, टाटा मोटर्समध्ये ज्ञानेश्वरीचं ड्युएल सिस्टम ट्रेनिंग होणार आहे. पहिल्यांदा आय टी आयमध्ये म्हणजे 25% सिलेबस आय टी आयमध्ये शिकवला जाणार आहे. म्हणजे थेरॉटिकल भाग आय टी आय औंधमध्ये शिकवला जाणार आहे आणि प्रॅक्टिकलचा 75% जो भाग आहे तो टाटा मोटर्समध्ये शिकवला जाणार आहे. आता सोबत ज्ञानेश्वरीचे पप्पा देखील आहेत, वडील आहेत. दादा, तुमचं नाव सांगा पूर्ण. गणेश बाळकृष्ण चावी. आणि मी 97-99ला इथे आय टी आयमध्ये होतो. सर गोरपडे आमचे शिक्षक होते आणि इंस्ट्रुमेंट मेकॅनिकसाठी मी त्यावेळेस प्रशिक्षणाला होतो. त्यानंतर मी किर्लोस्करला जॉब केली. 4-5 वर्ष तिकडे होतो. पेट्रोलियममध्ये 6 वर्ष मी जॉब केली. म्हणजे तुम्ही स्वतः व्यवसाय करतोय आता. ओके. म्हणजे ज्ञानेश्वरीचे वडील स्वतः आय टी आयचे विद्यार्थी आहेत. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक हा व्यवसाय त्यांनी केलेला होता आणि याच ठिकाणी त्यांच्या मुलीला आता मेकॅनिक, ॲटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स हा ट्रेडला त्यांनी या ट्रेडला प्रवेश घेतलेला आहे. आणि दादा, मला ऐकून माहिती आहे की तुमचा मुलगा देखील मोटर मेकॅनिकल शिकतो. 1 वर्ष आता झालेलं आहे त्याचं नाव काय? ओमकार गणेश चावी. ओके. ओंकार हा ह्यांचा मोठा मुलगा, तो सध्या मेकॅनिक, मोटर व्हेकल या व्यवसायामध्ये शिकत आहे. आणि आता त्यांची ही छोटी मुलगी आहे ज्ञानेश्वरी, हिने देखील मेकॅनिक, ॲटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या व्यवसायाला प्रवेश घेतलेला आहे. दोघंही म्हणजे आता वडील देखील आय टी आयचे विद्यार्थी, दोन्ही मुलं देखील त्यांचे आय टी आयचे विद्यार्थी. म्हणजे बघा, ते स्वतः आय टी आय केले, त्यांच्या मुलांना आय टी आय करायला ते लावतात. म्हणजे आय टी आय विश्वासार्हता आहे, आय टी आय करून जॉब मिळू शकतो हे त्यांना माहिती आहे, म्हणून ते आय टी आयला प्रवेश घेतात. दादा, आता प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे, तर सर्वांना काय संदेश द्याल तुम्ही, तर इतर पालक आणि विद्यार्थ्यांना? म्हणजे माझं सांगणं असं आहे की पालकांनी बी जरा थोडंसं मुलांना हे करावं, प्रोत्साहन द्यावं की बाबा तुम्ही ॲडमिशन घ्या. आणि सगळ्या ट्रेडला समप्रमाणात स्कोप आहे. म्हणजे कुठला ट्रेडचा असा तुम्ही विचार करत असाल, फिटर नको, हे नको, प्लंबर नको, तर सगळ्याला सिस्टीममध्ये सगळं म्हणजे चांगले व्हावे त्याच्यात. आणि परदेशात बी भरपूर मागणी आहे. ओके. त्या ठिकाणी सावंत साहेब सांगतात की प्रत्येक ट्रेडला तितकंच महत्त्व आहे, तितकंच व्हॅल्यू आहे.
कोणताही ट्रेड कमी किंवा जास्त किंवा हलका आणि भारी असा नसतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते स्वतः ITIचे विद्यार्थी आहेत, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक या व्यवसायाचे ते विद्यार्थी आहेत. DP घोरपडे सर म्हणून आमचे सहकारी होते, त्यांचे हे विद्यार्थी आणि त्यांची ही मुलगी ज्ञानेश्वरी चावरी. आता हिचा प्रवेश झालेला आहे. नक्कीच ज्ञानेश्वर, तुझ्या मनामध्ये काय विचार सध्या येत आहेत? म्हणजे पुढचं म्हणजे ते कसं असेल, त्या कंपनीमध्ये किती काम करायला लागेल, कसं असेल आणि बरं, प्रवेश तुला मिळालेला आहे, नक्कीच तुला आनंद होतोय का? होतोय बरं, मग इतर मुलींना तू काय संदेश देऊ शकशील? की ॲडमिशन घ्या, कारण ह्याच्यामध्ये चांगलं आहे आणि स्कोप पण आहे आणि आपल्याला शिकता शिकता जॉब पण करायला म्हणजे ते शिकायला पण भेटतं आहे म्हणून. ज्ञानेश्वरी म्हणते नवीन नवीन शिकायला मिळणार आहे. नक्कीच ड्युएल सिस्टम ट्रेनिंग या योजनेअंतर्गत प्रवेश घेतल्यानंतर टाटा मोटर्समध्ये साधारणतः 8 ते 9 महिने त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. ही खूप महत्त्वाची बाब आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वरीने हे नमूद केलेलं आहे की नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन तंत्रज्ञान शिकायला मिळणार आहे. तर सर्व मुलींनी मेकॅनिकल जे कोर्सेस आहेत ITIमधील या कोर्सेसचा देखील नक्कीच विचार करावा असं तिचं म्हणणं आहे. तर ज्ञानेश्वरी, तुझं परत एकदा अभिनंदन आणि पालक म्हणून तुमचंही अभिनंदन. नमस्कार. तर आज या ITIमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे या संस्थेमध्ये नवीन कोर्सेस तर आहेत आणि प्रत्येक कोर्सला एक वेगळं दर्जा आहे, वेगळा मान आहे. असे कोर्सेस या ठिकाणी आहेत. एकूण 32 कोर्सेस या ठिकाणी सध्या ॲडमिशनकरिता आहेत. तर दुसरा राऊंड सध्या सुरू आहे. दुसऱ्या राऊंडमधला दुसरा दिवस आज आहे आणि ज्ञानेश्वरीचा आज प्रवेश झालेला आहे. ज्ञानेश्वरी, तुला SPP ITI कट्ट्याकडून व छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून सर्व स्टाफकडून तुला खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू. थँक्यू सर. ओके, नमस्कार. थँक्यू.